नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नोव्हेंबर महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला 6वा व्हिडिओ आहे। यापुढच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही पुढचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक सार्वजनिक वाहतूक दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 नोव्हेंबर। 10 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक सार्वजनिक वाहतूक दिन म्हणून साजरा करण्यात येतो। हा दिवस सर्वांसाठी शाश्वत, सुलभ आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच सार्वजनिक वाहतूक स्वीकारण्यास, वाढत्या वाहतुकीच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यास आणि इंधन बचतीसाठी प्रयत्न करण्यास लोकांना प्रोत्साहित करणे या उद्देशाने दरवर्षी साजरा केला जातो। आणि यावर्षी हा दिवस कनेक्टिंग कम्युनिटीज रिड्युसिंग इमिशन्स या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 10 नोव्हेंबर। पुढचा प्रश्न, मालाबार हा भारत, अमेरिका, जपान व कोणत्या देशाचा नौदल सराव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया। मालाबार हा भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांचा नौदल सराव आहे। या सरावाची सुरुवात 1992 मध्ये भारत व अमेरिका या दोन देशांदरम्यान द्विपक्षीय सराव म्हणून करण्यात आली होती। त्यानंतर 2015 पासून यामध्ये जपान आणि 2020 पासून यामध्ये ऑस्ट्रेलिया सहभागी होत आहे। या सरावाचा उद्देश आहे सदस्य देशातील समन्वय आणि सहकार वाढवणे आणि विशेषतः चीनच्या वाढत्या प्रभावाला तोंड देणे। आणि 2025 मध्ये या सरावाचं आयोजन 10 ते 18 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये उत्तर प्रशांत क्षेत्रात करण्यात आलेलं आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया। नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लसीकरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 नोव्हेंबर। दरवर्षी 10 नोव्हेंबर हा दिवस जागतिक लसीकरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो। हा दिवस संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी लसींच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने साजरा केला जातो। उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 10 नोव्हेंबर। यासोबत लक्षात ठेवा की जागतिक लसीकरण दिन जो आहे तो 16 मार्च या दिवशी साजरा केला जातो। जागतिक पोलिओ दिन 24 ऑक्टोबरला असतो। भारतामधून पोलिओचं उच्चाटन जे आहे किंवा भारताला पोलिओमुक्त घोषित केलं जागतिक आरोग्य संघटनेनं 27 मार्च 2014 या दिवशी। आणि जागतिक लसीकरण आठवडा हा आठवडा दरवर्षी 16 ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक शहरीकरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8 नोव्हेंबर। दरवर्षी 8 नोव्हेंबर हा दिवस जागतिक शहरीकरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो। हा दिवस शहरीकरणामुळे होणाऱ्या पर्यावरणीय परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि शाश्वत आणि राहण्यायोग्य शहरं तयार करण्यासाठी प्रभावी नियोजनाचं महत्त्व अधोरेखित करणं या उद्देशाने साजरा केला जातो। आणि यावर्षी हा दिवस विथ प्लॅनिंग वी कॅन या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, 9 नोव्हेंबर 2025 या दिवशी खालीलपैकी कोणत्या राज्याने आपला स्थापना दिवस साजरा केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तराखंड। उत्तराखंडची स्थापना 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तर प्रदेशमधून वेगळं होऊन करण्यात आली होती किंवा झाली होती। आणि उत्तराखंड या राज्याने नुकताच 9 नोव्हेंबर 2025 या दिवशी आपला 25वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे। या निमित्ताने देहरादून या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। उत्तराखंड मॅपमध्ये इथे आहे उत्तराखंड, राजधानी आहे देहरादून, सध्या राज्यपाल आहेत गुरमीत सिंग आणि मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी। नेक्स्ट, 8वा नाम दफा फुलपाखरू महोत्सव 2025चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश। 8व्या नाम दफा फुलपाखरू महोत्सव 2025 आयोजन नुकतंच 26 ते 28 किंवा याचं आयोजन जे आहे ते 26 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे। हा नामदफा फुलपाखरू महोत्सव हा उत्तर प्रदेशमधील चांगलांग या जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात येणारा एक जैवविविधता उत्सव आहे, जो नामदफा राष्ट्रीय उद्यानामध्ये फुलपाखरू आणि त्यांच्या परिसंस्थेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आयोजित केला जातो। या उत्सवात विद्यार्थी, संशोधक, शास्त्रज्ञ आणि निसर्गप्रेमी एकत्र येऊन फुलपाखरांवर अभ्यास करतात आणि माहितीची देवाणघेवाण करतात। उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश। अरुणाचल प्रदेश मॅपमध्ये इथे आहे अरुणाचल प्रदेश, सध्या राजधानी आहे इटानगर, राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक आणि मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू। नेक्स्ट,
खालीलपैकी कोणता दिवस शांतता आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10 नोव्हेंबर. दरवर्षी 10 नोव्हेंबर हा दिवस शांतता आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस समाजामध्ये विज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका आणि शांतता आणि विकासासाठी विज्ञानाचा वापर कसा केला जातो याबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 10 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात शांतता आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. यासोबतच लक्षात ठेवा की भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन जो आहे तो दरवर्षी 29 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी. भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन जो आहे तो 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. विज्ञानातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन जो आहे तो 11 फेब्रुवारीला असतो आणि जागतिक शांतता दिन जो आहे तो 21 सप्टेंबर या दिवशी असतो. इथे टायपिंग मिस्टेक आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चंदीगड. 11वा किंवा हा जो महोत्सव आहे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा भारत सरकार आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केला जाणारा एक कार्यक्रम आहे. हा महोत्सव विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करणं आणि लोकांसाठी विज्ञान सुलभ करणं या उद्देशाने आयोजित केला जातो. हा महोत्सव विद्यार्थी, संशोधक, नवसंशोधक आणि सामान्य जनतेला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आनंद अनुभवण्यासाठी एकत्र आणतो आणि 2025 या वर्षामध्ये या महोत्सवाचं आयोजन 6 ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये चंदीगडमध्ये करण्यात आलेलं आहे. या वर्षीचं आतापर्यंत हे 11वं संस्करण आहे या आंतरराष्ट्रीय किंवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, चंदीगड. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDAचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अनिल जग्गी. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे किंवा NDAचे प्रमुख म्हणून नुकतीच व्हाईस ॲडमिरल अनिल जंगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मावळते NDA प्रमुख व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंग यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी किंवा NDA ही भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी एक संयुक्त प्रशिक्षण संस्था म्हणून कार्य करते. ही संस्था पुण्यामध्ये खडकवासला या ठिकाणी आहे आणि या संस्थेमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कॅडेट्सना एकत्रित ट्रेनिंग दिलं जातं. ही जगामधली पहिलीच त्रिसेवा अकादमी आहे. हिची स्थापना झाली होती 7 डिसेंबर 1949 या दिवशी. पुढचा प्रश्न, DNAचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक जेम्स वॉटसन यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 97व्या. अमेरिकेतील नोबेल पुरस्कार विजेते आणि DNAचे जनक म्हणून ओळखले जाणारे शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं नुकतंच वयाच्या 97व्या वर्षी निधन झालं आहे. वॉटसन यांना 20व्या शतकातील सर्वात मोठ्या वैज्ञानिकांपैकी व वैज्ञानिक संशोधकांपैकी एक म्हणून ओळखलं जात होतं. 1953मध्ये जेम्स वॉटसन आणि ब्रिटिश वैज्ञानिक फ्रान्सिस क्रिक यांनी DNAची डबल हेलिक्स नावाच्या किंवा डबल हेलिक्स या संरचनेचा शोध लावला होता. या शोधामुळे जीवनाची मूलभूत रचना समजून घेणं मानवाला सोपं झालेलं आहे आणि तसंच या संशोधनासाठी किंवा या शोधासाठी त्यांना 1962 या वर्षामध्ये वैद्यकशास्त्रामधला नोबेल पुरस्कार देखील देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. DNAचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक जेम्स वॉटसन यांचं नुकतंच वयाच्या 97व्या वर्षी निधन झालं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 11 नोव्हेंबर. भारतात दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांना आधुनिक भारताच्या शिक्षण प्रणालीच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक मानलं जातं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 11 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
नेक्स्ट, राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार मिळाला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. राष्ट्रीय जल पुरस्कार पाण्याचं महत्त्व, संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या पुरस्काराची सुरुवात 2018 या वर्षामध्ये करण्यात आली आहे आणि 2024चे राष्ट्रीय जल पुरस्कार नुकतेच भारताचे केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी जाहीर केलेले आहेत. या पुरस्काराअंतर्गत जलसंवर्धन आणि व्यवस्थापनात सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार आपल्या महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. यासोबतच गुजरात आणि हरियाणा ही राज्य अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिलेली आहेत. यासोबतच सर्वोत्तम नागरी स्थानिक स्वराज्य संस्था या श्रेणीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे आणि हे पुरस्कार नवी दिल्लीतील विज्ञान भवन या ठिकाणी 18 नोव्हेंबर 2025 या दिवशी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक दयाळूपणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? वर्ल्ड काइंडनेस डे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 13 नोव्हेंबर. जागतिक दयाळूपणा दिन हा दिवस दरवर्षी 13 नोव्हेंबर या दिवशी जगभरात साजरा केला जातो. या दिवसाची स्थापना जागतिक दयाळूपणा चळवळीने 1998 या वर्षामध्ये केली होती आणि या दिवसाचा उद्देश आहे जगभरात दयाळूपणा, सहानुभूती आणि माणुसकीचा प्रसार करणं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 13 नोव्हेंबर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या देशाने सर्जिओ गोर यांची भारतामध्ये आपले राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेरिका. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच सर्जिओ गोर यांची अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. पर्याय क्रमांक 3 अमेरिका हे याचं बरोबर उत्तर आहे. नंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स आहेत 8 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबर. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.